आदरणीय दीपक भाऊ परदेशी व विनोदजी ढगे याच्यासाठी जोरात टाळ्या वाजून स्वागत करूया त्यांचं, कारण 11 वर्षापासून सतत त्यांनी आपल्याला जोडून ठेवलेलं आहे। आणि भरारी फाउंडेशनचे सर्व सदस्य आणि समोर बसलेल्या सर्व माता बंधू वगैरे मित्रांनो आणि सर्व ज्यांनी इथे स्टॉलमध्ये भाग घेतलेला आहे, सर्व बचत गटाचे आमच्या लाडक्या भगिनी, आज या निमित्ताने सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो। आणि आज दीपक भाऊनी सांगितलं की काही व्यक्तींचा इथे सन्मान पण होणार आहे। आदरणीय शिक्षणाधिकारी गायकवाड साहेब असतील, आदरणीय सुब्रत काका असतील। आज खरं गुणगौरव सोहळा असताना आपण आज गुणगौरव सोहळा का होतोय याचं मला वाटतं आज मूल्यमापन करून आपण काहीतरी घेऊन जाऊया, कारण समाजासाठी जो काही करतो त्याचाच इथे गुणगौरव सोहळा होतो। आमच्या बऱ्याच सर्व लाडक्या बहिणींना उद्योग मिळवण्यासाठी मला वाटतं त्यांनी प्रयत्न केले। आज या महोत्सवाच्या माध्यमातून कितीतरी आमच्या भगिनींना जे काही त्यांचे प्रॉडक्ट असतील बनवण्याच्या हात कला असतील, मग त्या जेवणाच्या असतील, त्या वेगळ्या वेगळ्या अगरबत्ती असेल, एखादे पापड असतील, एखादी कला असेल, डिझाईन असेल, या सर्वांना मला वाटतं आज एक बाजारपेठ ह्या माध्यमातून मिळू शकते आणि त्यांचा प्रचार आणि प्रसार मला वाटतं पूर्ण जिल्ह्यामध्ये आणि तर महाराष्ट्रात होऊ शकतो। ही संधी त्यांनी करून दिली। खरं भरारी फाउंडेशनचं काम पाहिलं असेल की बहिणाबाई महोत्सवापर्यंत नाहीये, जे आत्महत्याग्रस्त असतात त्यांच्या विद्यार्थ्यांना मदत करणं, एखाद्या शेतकऱ्याने आत्महत्या केली त्याला शेतासाठी ट्रॅक्टर असेल, त्याला बियाणं असेल, त्या सर्व लोकांना पुरवण्याचं काम मला वाटतं ते करत असतात। आणि सर्व सन्मानी व्यासपीठावरती बसलेले प्रमुख अतिथी किंवा बरेच आलेले नाही असं सर्वजण त्याच्या पाठीमागे उभे राहतात। जे जे मदत करता त्यांना मी खरं धन्यवाद देईल। सर्व मिळून मला वाटतं या महोत्सवामध्ये ज्यांनी ज्यांनी स्टॉल लावले त्यांनी आपण सर्वांनी जळगावकरांना आव्हान करूया की आपण सर्वांनी या बहिणा महोत्सवाला भेट द्या। आणि भेट देत असताना आपली संस्कृती आणि संस्कार काय आहे, कारण आपल्या खानदेशी संस्कृती सुद्धा आपल्याला इथे कलेच्या माध्यमातून दिसणार आहे। इथे शाळेचे लहान लहान विद्यार्थी पासून तर आमच्या बचत गटाच्या महिला असतील त्यांनी सुद्धा याच्यामध्ये सहभाग घेतलेला आहे। मग ती राष्ट्रभक्ती असेल, खानदेशी गाणं असतील, वेगवेगळे पोवाडे असतील, या सर्व गोष्टींचा उहापोह इथे होणार आहे आणि आमची खानदेशी संस्कृती सुद्धा आम्हाला बघायला मिळणार आहे। म्हणून आपण जळगावकरांनी जास्तीत जास्त आपण याच्यामध्ये सहभाग घ्यावा अशी सर्वांना विनंती करतो। आणि जेवढे स्टॉल लागलेले त्या स्टॉलमध्ये सुद्धा भेट देऊन जी मेजवानी आपल्याला इथे मिळणार आहे त्या मेजवानी सुद्धा आपण सर्वांनी लाभ घ्यावा।